बीडचे उपजिल्हाधिकारी दीपक वादळे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आज केज मतदारसंघाचा आढावा घेतलाय। लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी यात शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचं सांगत मतदारसंघामधील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांचा प्रशासनाने आढावा घेतला असल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने विविध विषयांवरती आढावा बैठक घेतली असून यावेळेला उपजिल्हाधिकारी दीपक वादळे, तहसीलदार विलास तरंगे यांची उपस्थिती होती। फ्लाइंग स्क्वॉड आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आपल्या ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्या या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये जवळजवळ 3,500 कर्मचाऱ्यांची माहिती आपण घेतलेली आहे। या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस होणार आहे नंतर जिल्हा लेवल, म्हणजे आपल्या मतदारसंघातले कर्मचारी जे असतील ते इथे राहणार नाही। म्हणजे समजा इथे शाळेतले शिक्षक असतील किंवा अधिकारी असतील, त्यांची माहिती आपण एनआयसी ला दिलेली आहे। तिथे जिल्हा अधिकाऱ्यांच्या लेवलला त्याचं पहिलं रँडमायझेशन, दुसरं रँडमायझेशन, तिसरं रँडमायझेशन असं होऊन त्याच्या टीम्स फॉर्मेशन आपल्याकडे येतील। पण या आपल्याकडे हे जे आता कर्मचारी आहेत साधारणपणे 3,534 तर एवढ्या कर्मचाऱ्यांची आपल्याला माहिती आहे ती आपण एनआयसी ला दिलेली आहे।